नमस्ते सर्वांना. बघा, अस्तरचा ब्लाऊज असलं की त्याचे धागे तर निघतातच. त्याला ओव्हरलॉक केल्याशिवाय पर्याय नाही. आणि नाही केलं तर तो ब्लाऊज फसकतो आणि उसवून लवकर फाटतो. तर बघा, अशा वेळेस मशीनवरती घरच्या घरी ओव्हरलॉक कसं करायचं ते आपण बघूया. तर ज्यांना ओव्हरलॉक करण्याचे मशीन आहे ते तर करू शकतात, पण ज्यांच्याकडं मशीन नाही, जे खेडेगावामध्ये स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवतात, अशा लेडीजसाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, मी पण एकेकाळी खेडेगावामध्येच हे ब्लाऊज शिवत होते. माझ्याकडे ही मशीन नव्हती. तर अशा वेळेस बघा, आपण मी मुद्दाम दोरा वेगळा वापरलेला आहे की जेणेकरून तुम्हाला दिसावं. तर हे अशा प्रकारे सतत दाब उचलायचा, वर खाली करायचा आणि ह्या हाताने पुढं मागं कपडा करायचा की जेणेकरून आपला ब्लाऊज ओव्हरलॉकचा लूक येईल आपल्या ब्लाऊजला. जिथं जिथं आवश्यक आहे, मुंड्याला, कटोरीला आणि फिटिंगच्या तिथं आणि शोल्डरला, अशा ठिकाणी आपण हे ओव्हरलॉक करू शकतो. तर बघा, आपल्याला लांब जायची गरज नाही. सिटीमधले तर हे ओव्हरलॉक करतातच, पण ज्यांच्याकडे मशीन नाही आणि ज्यांना लांब जावं लागतं ओव्हरलॉक करण्यासाठी, अशा लेडीजसाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा, हे किती पॅक झालेलं आहे, बिलकुल उसवणार नाही. ब्लाऊज फाटेल पण हे उसवणार नाही. तर हे अशा पद्धतीने हे ओव्हरलॉक तुम्हीसुद्धा करून बघा कसं वाटतंय. थँक्यू फॉर वॉचिंग.